आज दिनांक 16 डिसेंबर 2020 रोजी लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त व औचित्य साधून रक्ताचा पुरवठा साठा कमी असल्याने आई सेवाभावी संस्थेच्या वतीने अष्टविनायक बहुउद्देशीय सभागृह राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 7 दौंड तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते। सकाळी 7 वाजता रक्तदान शिबिराला सुरुवात झाली ते संध्याकाळी 8 वाजता सांगता समारोप झाला। या कार्यक्रमात 532 रक्ताच्या बॅग संकलन झाल्या। या कार्यक्रमासाठी दौंड तालुक्याचे लोकनेते माजी आमदार विद्यमान पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन माननीय रमेश आप्पा थोरात, दौंड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक माननीय बादशहाभाई शेख, माजी सभापती रंगनाथ फुलारी, ॲडव्होकेट अक्षय शितोळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष माननीय अण्णासाहेब तांबे, रासप पुणे जिल्हा अध्यक्ष हरीश खोमणे, शिवसेनेचे युवा नेते अमोल जगताप, रुपेश बंड, अनवर शेख, गोपाळवाडी गावचे माजी सरपंच अशोक सूळ, ठक्षण सूळ, मस्कोबानाथ सोसायटी माननीय चेअरमन छगन सूळ, बंडू अक्षय, ब्लड बँकेचे चेअरमन संजय कुमार शिंदे, उपनिरीक्षक नवनाथ धायगुडे, उपनिरीक्षक शिवाजी पाटील हे मान्यवर उपस्थित होते। त्याचबरोबर आई सेवाभावी संस्थेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष माननीय शुभांगीताई धायगुडे शिंगटे, सचिव सुनीता धायगुडे, खजिनदार सुषमा उकांडे, दौंड तालुका अध्यक्ष सुरेश शेंबडे, उपाध्यक्ष संपत येळे, बंडू मासाल, शेखर बोदे, विवेक धायगुडे, साक्षी उकांडे यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले। लाईव्ह महाराष्ट्र न्यूज 24 मध्ये मी धनश्री पागे आपले स्वागत करत आहे। सदैव आपल्यासोबत मी दौंड इथे SRP ग्रुप गट क्रमांक 5 इथे आलेली आहे। 7 इथे आलेली आहे। इथे आई सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने माननीय पवार साहेब यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त इथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे। आपल्या सर्वांना माहीत आहे रक्तदान हे श्रेष्ठदान आहे आणि कोरोनाच्या काळामध्ये रक्ताची सगळ्यांना किती गरज भासली आणि या आयुर्वेदिक ह्याची किती आपल्याला गरज आहे किंवा मेडिकलची आपल्याला किती गरज आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे। तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांचा ह्याच्यामागचा नक्की हेतू काय आहे आणि त्यांनी हे कार्यक्रम का आयोजित केलेला आहे। या आहेत संस्थापक श्रीमती धायगुडे, तर त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की त्यांचं याबद्दल काय मत आहे आणि त्यांनी कशा प्रकारे हा कार्यक्रम आयोजित केला। त्यांच्याकडनं आपण 2 शब्द ऐकूया। नमस्कार। सर्वप्रथम मी माझी जाऊ पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई आंबेडकर या 4 राष्ट्रमातांना अभिवंदन करून मी आई सेवाभावी संस्थेची संस्थापक अध्यक्ष या नात्याने शुभांगी धायगुडे शिंगटे आज या ठिकाणी आम्ही SRP गट क्रमांक 7 या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त। खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं की सध्या कोरोनाच्या काळात जी रक्ताची कमतरता भासते आपल्याला तीच भरून आणण्यासाठी संस्थेच्या वतीने हा छोटासा उपक्रम आयोजित केलेला आहे की जेणेकरून या ठिकाणी जे रक्तदाते आहेत ते रक्तदान करतील आणि जे कोरोना पेशंट आहेत त्या लोकांना आपली मदत होईल, कारण की एका व्यक्तीचं रक्तदान हे 4 व्यक्तींचे प्राण वाचू शकतं। त्यामुळे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। आत्तापर्यंत किती जणांनी रक्तदान केले तर सांगू शकाल का तुम्ही? 200 तरी कमीत कमी 200 लोकांनी तरी केलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की महिलांनी देखील या ठिकाणी येऊन रक्तदान केलेलं आहे। आम्ही जे ऐकलं की तुम्ही प्रत्येकाला बक्षीस दिलं आहे, तर त्याबरोबर तुम्ही बक्षीस आणि सर्टिफिकेट हे पण तुम्ही सर्वांना देण्यात आलेलं आहे का इथे? तुमच्या संस्थेतर्फे देण्यात आलं आहे की कोणी तुम्हाला म्हणजे प्रोव्हाइड केलं आहे? ते संस्थेतर्फेच देण्यात आलेलं आहे, परंतु ब्लड बँकवाले पण आहेत, अक्षय ब्लड बँक, त्यांनी देखील या ठिकाणी मदत केलेली आहे। त्यांचं देखील मी मनापासून आभार मानते। कुठली ब्लड बँक आहे ती अक्षय ब्लड बँक सांगता येईल तुम्हाला? पुणे इथली बँक, पुणे हडपसर इथली बँक आहे। नमस्कार, मी आई सेवाभावी संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष शुभांगीताई धायगुडे यांचे वडील आहे। मी राज्य राखीव पोलीस दलात शस्त्र प्रमुख आहे आणि महाराष्ट्र शासनाने माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब आणि आरोग्यमंत्री राजेजी टोपे साहेब यांनी महाराष्ट्रात अशा सोशल वर्क संस्था करणाऱ्यांना आव्हान केलं की आपल्या महाराष्ट्रात 2 ते 3 दिवस पुरेल एवढाच रक्ताचा साठा शिल्लक आहे, तरी अशा संस्थांनी पुढे येऊन रक्तदान शिबिर आयोजित करावं। हे आम्ही बातम्यावरती ऐकलं आणि आम्ही लोकनेते शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज आम्ही 1001 रक्ताच्या बॅग संकलन करण्याचं ध्येय ठेवून आम्ही आज या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि या शिबिराला आमच्या दौंड तालुक्यातून, दौंड शहरातून चांगला
म्हणजे प्रतिसाद भेटतो आहे आणि आत्तापर्यंत जवळजवळ 200हून जास्त रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे. आमच्या आई शाहूबाई संस्थेच्या वतीने आम्ही त्यांना हेल्मेट आणि महिलांसाठी पाण्याचा GR आम्ही या ठिकाणी त्यांना सप्रेम भेट दिलेला आहे. आणि आमचा उद्देश हा आहे की रक्तदान जो देतो त्याच्या रक्तामुळे ज्याला रक्त वाचून जीव जाणार आहे तो रक्त दिल्यानंतर वाचणार आहे, परंतु त्याचबरोबर जो रक्तदाता देतो आहे उद्या भविष्यात त्याचा ॲक्सिडेंट झाला तर त्याच्याकडे जर हेल्मेट नसेल तर त्याचा प्राण गमवू शकतो. म्हणून आम्ही त्याला एक हेल्मेट त्याच्या संरक्षणासाठी रक्तदात्याला हेल्मेट ठेवलेलं आहे. आणि त्याचबरोबर आमच्या अक्षय ब्लड बँकेबरोबर आम्ही महाराष्ट्रभर असे आम्ही शिबिर आयोजित करणार आहोत. आणि त्या अक्षय ब्लड बँकेचे चेअरमन शिंदेसाहेब यांनी आम्हाला या ठिकाणी त्यांचा पुण्यावरून कॅम्प पाठवला. सगळी इथं त्यांचे सर्व स्टाफ मेंबर रात्री या ठिकाणी आले. आम्ही त्यांची या ठिकाणी राहण्याची जेवणाची आम्ही व्यवस्था केली आणि खरोखरच त्यांच्या स्टाफचं म्हणजे आभार मानावं लागेल, कारण काल त्या शिंदेसाहेबांचा वाढदिवस होता. त्यांना पुण्यावरून या ठिकाणी येण्यासाठी रात्री 2 वाजल्या, तरी पण देखील त्यांनी सकाळी 7 वाजता आमच्या या संस्थेला ही सर्व व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी त्यांच्या पूर्ण स्टाफचा, संस्थेचे ते चेअरमन आदरणीय शिंदेसाहेब यांचं मी मनापासून आभार मानतो. आणि भविष्यात आम्ही या अक्षय ब्लड बँकेच्या माध्यमातून आम्ही राज्यभर अशी शिबिरं आम्ही आयोजित करून सरकारला आम्ही सहकार्य करणार. नमस्कार, मी अक्षय ब्लड बँकेचा एम्प्लॉईज बोलतो आहे. आज या कोरोनाच्या काळामध्ये रक्ताचा अतिशय तुटवडा निर्माण झाला आहे. पुणे शहरामध्ये म्हणजे 1 दिवस किंवा 2 दिवस पुरेल एवढाच रक्त तुटवडा होता. तर धारगुडे साहेबांनी माझ्याशी संपर्क केला आणि त्यानंतर हे भव्य रक्तदान शिबिर त्यांनी आयोजित केलं. आता रक्तदान हे साधारणतः कॉलेज, IT कंपन्या यामधून कॅम्पिंग होत असतं, परंतु या कोरोनाच्या काळामध्ये नेमकं IT कंपन्या बंद होत्या, कॉलेजेस बंद होते, शाळा बंद होत्या, त्यामुळे रक्तदान शिबिर हे होतच नव्हते. आणि त्यामुळे पुण्यातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रभर रक्ताचा तुटवडा निर्माण होत होता. ज्यावेळेस धायगुडे साहेबांनी मला फोन केला आणि आपण अशा रीतीने रक्तदान शिबिर घेऊया, मला काय हरकत नाही. आणि अतिशय चांगला उपक्रम या आई सेवाभावी संस्थेने आज या ठिकाणी आयोजित केला. मी आमच्या ब्लड बँकेच्या अक्षय ब्लड बँकेच्या वतीने त्या संस्थेचं अध्यक्षांचं मी पूर्ण आभार मानतो आणि या ठिकाणी